आम्हाला परमात्म्याचं दर्शन गर्भात दररोज होत होतं, पण आम्ही जे कर्म मागचं केलेले आहेत ना, त्या कर्मानुसारच आम्हाला परमात्मा दर्शन देईल. आम्हाला त्याच्या स्मृती नाही. तेव्हा परीक्षिताला जे दर्शन प्राप्त झालं, परीक्षिताचा जन्म झाल्यानंतर तो राज्य कारभार करतो आणि त्याच्याकडनं जे चूक होते, ऋषीच्या गळ्यात सर्प टाकणे. याचा अर्थ मला खरं सांगा, एखादा राजा इतका बावळटपणा करेल का हो? सर्प मारेल, उचलेलं ऋषीच्या गळ्यात टाकल, कितीही राग आला त्याला तरी. त्याला क्रोध येण्याचं एकमेव कारण होतं तर कलियुगाच्या प्रारंभी त्याने कलीला जे स्थान दिलेलं होतं ते सुवर्णामध्ये दिलेलं, आणि त्याने दुसऱ्याचा टोप म्हणजे जरासंधाचा टोप घातलेला होता. जरासंध अहंकारी होता.